चला तर आज आपण डोसा बनवूया, एकदम परफेक्ट असा. बघा किती छान असा डोसा बनलेला आहे आपला. कधीही तुम्ही जर बनवला नसेल तरीही अचूक असा बघा, एकदम असा किती छान असा क्रंची डोसा आपला झालेला आहे. तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असं सॉफ्ट पण तुम्ही बनवू शकता. मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे बघा, एक ग्लास उडदाची डाळ घ्यायची आहे आपल्याला. छान नीट करून स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. इथे मी तांदूळ घेत आहे, 1 ग्लास उडदाची डाळ आणि 3 ग्लास आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. 1 ग्लास घेतलेले आहेत, आता 2 ग्लास, परत 1 ग्लास टाकायचा. 3 ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहेत. आपल्याला राशनचे तांदूळ घ्यायचे आहे डोशासाठी. जेवढा जुना तांदूळ तेवढा डोसा आपला छान आणि क्रंची होईल. मी इथं स्वच्छ धुवून घेत आहे तांदूळ. 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत. बघा मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तांदूळ पण धुवून घेते आणि डाळ पण धुवून घेते. आपल्याला हे सकाळी भिजू घालायचं आहे. 7 ते 8 तास आपली डाळ तांदूळ असे भिजले पाहिजे पूर्ण. त्या हिशोबाने आपल्याला भिजू घालायची. मी इथे सकाळी 10 ते 11 10 वाजता भिजू घालत आहे. बघा मस्त अशी डाळ पण छान अशी धुवून घ्यायची. आपल्याला हे आता वर पाणी आलं पाहिजे, असं 1 ते 1.5 बोट असं वर जास्त पाणी, कारण की डाळ भिजून वर येते, फुगल्या जाते जास्त, पण पाणी आपल्याला जास्तच टाकायचं डाळीला. तांदूळाला लागत नाही तेवढं. बघा 7 तास झालेले आहेत. आपली डाळ किती छान अशी भिजलेली आहे बघा. तांदूळ पण मस्त असे कणिक झालेले आहेत बघा. आता आपल्याला हे बॅटर एकदम असं बारीक असं काढून घ्यायचं आहे. बघा किती छान निघलं. जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला, नंतर लागलं तर आपण टाकू शकतो, त्यामुळे अगोदर जास्त नाही टाकायचं. हे बघा असं बारीक छान आपल्याला बॅटर असं काढून घ्यायचं आहे. मस्त फ्लफी होतं, एकदम छान असं हलकं फुलकं सगळं आपल्याला एकजीव मिश्रण करून द्यायचं, टाकायचं आहे. बघा मी 6 ते 7 वाजले बघा. आता मी संध्याकाळी हे काढून घेत आहे. आपल्याला कमीत कमी 7 तास भिजू घालायचं आहे. जास्त वेळ भिजलं तरी चालते. बघा असं मस्त फेटून घ्यायचं आपल्याला. 2 ते 3 मिनिट एकजीव करायचं, असं एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे आपल्याला छान असं. याने काय होते, आपलं बॅटर हलकं फुलकं आणि फ्लफी होते, त्यामुळे आपल्याला एकाच डायरेक्शननं असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. मी इथं 2 ते 3 मिनटं फिरवून घेतलेलं आहे बघा. आणि बघा आता हे पीठ आपलं किती कमी आहे, दुप्पट तिप्पट पीठ असं फुलते असं केल्याने. त्यामुळे बघा आता आपण इथं फर्मेंटसाठी ठेवून देऊ. आता रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचं असंच. बघा आता किती आहे, एकदम असं खाली आहे. बघा किती आपलं बॅटर फुललेलं आहे बघा. घाम बघा किती 3 पट आपलं पीठ फुलून आलेलं आहे. बघा मी तुम्हाला पळीनं पण दाखवते. बघा किती हलकं पीठ झालेलं आहे आपलं. बघा जाळी दिसत आहे बघा, एकदम जाळीदार असं. मला झूम करून दाखवते. बघा किती असे छोटे छोटेच बबल्स आल्या. आणि बघा अशा काही गोष्टी असतात जे छोटं लक्ष द्यावं लागतं. बघा किती फ्लफी झालेला आहे. याने आपला परफेक्ट असा डोसा होतो, खूप छान लागते. नंतर हे आपल्याला असं फिरून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं परत 1 ते 2 मिनटं. आपल्याला जे हलकं फुलकं पीठ आहे तो हे होते, जर फिरून घ्यायचं छान. चला आपण याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, सोडा वगैरे टाकायचा नाही, मीठ टाकलं मी. चला तर आपला डोसा बनवूया आपण. किती छान डोसा यायला बघा, खूप छान लागते. नक्की तुम्ही ट्राय करा, मोडणार नाही, तुटणार नाही आणि जाळीदार असा क्रंची डोसा आपला तयार होतो बघा. निघायलाही एकदम सोपा, इजी जातो बघा. तेल पण लावायची गरज नाही, मी तेल पण लावलेलं नाही बघा. जाळीदार आपला डोसा झालेला आहे बघा. तुम्ही सॉफ्ट पण बनवू शकता आणि क्रंची पण बनवू शकता. जेवढा पातळ आहे तेवढा तुम्ही करू शकता बघा. आपल्याला सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडं बॅटर जाड टाकायचं, क्रंची पाहिजे असेल तर खूप कमी पातळ टाकायचं लेयर. बघा मस्त अशी जाळी आलेली आहे आपल्या डोशाला. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला.